मुक्षूणां ज्ञानानेकलक्ष्यं प्रभावती क्षेत्र निवासिनन्तम् नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। श्रीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंडरीनाथ भगवान की जय, सब साधु संतन की जय, बजरंग बली की शिवराम मिया परा ज्ञानेश्वरी आत्मचिंतन। म्यूट पहा आणि त्या आत्मचिंतनाच्या द्वारे आपल्या मनाचं परिवर्तन म्हणजे बदल, आणि बदल म्हणजे अंतःकरणाची जी अवस्था आहे विकाराची, ज्या अंतःकरणात सतत विकार आहे सुख दुःखाचा, शांतता, स्थिरता, पवित्रता आणि बाधितांता, ह्या 4 अवस्था आहेत अंतःकरणाच्या. शांत अंतःकरण कधी होतं आपला काल झाला विषय. त्या अंतःकरण शांत संतते संपत्तीनं होत नाही. श्रवणानं आणि बोधानं, वेदानं, गुरुच्या कृपेनं आणि आपल्या अंतःकरणाच्या अधिकारानं ते शांत होतं, पवित्र होतं. साधूच्या संगतीत मन सावध होतं. माऊलीच्या ओवीच्या शब्दाच्या आत जातं आणि स्वतःला पाहतं. तेव्हा त्याचा उद्धार होतो, तोपर्यंत नाही. स्वतःची ओळख म्हणजे ज्ञान आहे. परमेश्वराची जाण म्हणजे ज्ञान आहे. आनंदाची खून म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान कशाला म्हणतात? आनंदाला. सुखाचे सुखाला एक शब्द जोडलाय ज्ञान. आता त्याला गरज नाही शब्दाची, अनुभूती आहे ज्ञान म्हणजे. त्या परमात्म्याचा अव्यवहार जी स्थिती अवाच्य, तो अनुभव घ्यावा लागतो, भाव संपावा लागतो आणि संताच्या ठिकाणी सहवास घडावा लागतो श्रवणाचा. त्याला संत संगती म्हणतात, श्रवण भक्ती म्हणतात, अध्यात्माची स्थिती म्हणतात, मनाला मुक्ती म्हणतात आणि स्वतःची ओळख स्वतःला म्हणतात सुसंवेद्या आत्मरूपा पहिली ओवी. माऊलींची पहिली ओवी ज्ञानेश्वर लिहिताना सुसंवेद्या आत्मरूपा. मग देवा तुझे गणेश, मग देवाला स्थान आहे. आधी नाही. थोडं कळून घ्यायचा विषय असतो. अध्यात्म सखोल आहे, भक्ती हे पावन आहे, आम्हाला माहिती आहे. पण त्या भक्तीनंतर तो भक्तीमध्ये 2 रूप आहेत. एक अभेद भक्ती, एक भेद भक्ती. त्याला ओळखून केलेली भक्ती आणि त्याला न ओळखता भक्ती. एक आंधळी भक्ती, एक डोळस भक्ती. एका भक्तीला वेद आंधळी भक्ती म्हणतात आणि एका भक्तीला डोळस भक्ती म्हणतात. बघितलं वेदांत. त्याची ओळख करून भक्ती केलेली डोळस आहे आणि त्याची ओळख केलेली भक्ती आंधळी आहे. माना की न माना हे सत्य आहे. मग कोणी आम्हाला महत्व देईन, कोणी ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ सांगाल. आहे युट्यूब मध्ये बघायचे, काही तोंडाले ते बोलतात, भरकटतात. कशाहून काय श्रेष्ठ तुम्ही कोण ठरवणार? ज्याच्या जागी तरी श्रेष्ठ आहे, याच्याहून ते श्रेष्ठ होऊ शकत नाही. कारण अध्यात्माचं जे भांडवल आहे ते सुख आहे. वेदाचा जो भाग आहे तो आनंद आहे आणि स्वतःचे जे रूप आहे ते स्वरूप आहे. आणि देह हा रूपवान आहे. ह्या आकाराला जर बुद्धी ठप्प झाली, तिथे चिटकली, तर ती भगवंतापाशी जात नाही. एवढं साधी भाषा कळून घ्या. कुठलाही आकार असू दे, जगाला असू दे, देवाला असू दे, देहाला असू दे, पण आकाराला
सोडल्याशिवाय निराकार होता येत नाही हे वेदांत हात वर करून सांगतो. ज्याला झेपत नाही ते अलीकडे चांगलं म्हणतात, तो त्यांचा विषय, आपला नाही. रेशमी वस्त्र हे पवित्र आणि सवळ्यात चालतं आणि महाग असतं, पण कॉटनचे हलका असतं पण सवळ्यात चालत नाही. कॉटन खराब म्हणत नाही, कॉटन पण अंग झाकलं जातं आणि रेशमीला पण अंग झाकलं जातं, पण रेशमीमध्ये पॉवर कॉटन मध्ये नाही. तशी ज्ञानाची पॉवर इतरत्र नाही. समजलं पडले? हो माऊली. हो हो माऊली. हा, कारण पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवंताने पितांबर काढून घातला. चला आता आपला विषय अध्यात्मशास्त्र अध्याय 18 ज्ञानेश्वरी. ते ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबा आहे ना, काय सांगितलं ते बघूया. थोडं मला आज लेट झालं. एक सांगू, एक तर कधी कधी लिंक. चला 63 ओवी माऊली. पुढे हा 63. आता आपण डायरेक्ट ओवीवर घेऊ आणि कमीत कमी 10 काय होतं ते बघू. रोज तगमग करते पण माऊली काय माझं ऐकत नाहीत, मी काय भानावर येत नाही. थोडं कंट्रोल करायला शिकते पण सवय जात नाही. कळालं? हो माऊली. हो आपली चूक आपली सवय आपली चूक आहे आपल्याला कळावी. चला अध्याय 18 आणि ओवी 1063. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं तर सखोल तो भाग जरा आणि चिंतनीय आणि मार्मिक आहे आणि गुह्य आहे. तुम्हाला काय बोलले की थोडस गुह्य आहे, थोडस मला सांगते, सगळं स्पष्ट मला आतून कळते पण मांडायला अवघड जाते. बघू आपण त्याची मांडणी थोडी सुयोग्य करू, तुम्हाला समजेल अशी की माऊली का बोलले. आधी ओवी वाचते मग तुम्हाला अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते. जो माथाची पाराणवी, जो माथाची पाराणवी, अंगा अवगुणा घालवी, जिवे दांडी घेववी ममत्वाची, जिवे दांडी घेववी ममत्वाची. हे ममत्व का येतं तुमच्यापाशी? का मोह तयार होतो? का पदार्थाशी, देहाशी, नात्याची, पाठचं आणि पोटचं का आवडतं जास्त? ममत्व का तयार होतं? जीवे दांडी घे ममत्वाचे. काय भाषा सुंदर आहे. आणि मग बुद्धीला कळतं, अनुग्रह होतो माऊलींचा, तेव्हा मोह थांबतो, बंद होतो, शेवटीच्या क्षणाला नष्ट होतो. तो क्षण भगवंताचा स्पर्शाचा असतो, बुद्धीला स्पर्श ईश्वराचा होतो, उपाधीचा नाही, व्यवहाराचा नाही, विकाराचा नाही आणि भेदाचा पण नाही. साष्टांग दंडवत माऊली. खरे प्रेरणा नाहीये का? हॅलो सोनपेठ, आज नाहीये का? अंतःकरणामध्ये भेदाची उत्पत्ती थांबते. तू आणि मी बंद होता आणि सर्वांमध्ये मीच आहे असा अनुभव येतो. अभेद सर्वात्मका बुद्धी होती आणि जो विकार आहे तो संपतो आणि व्यवहार बुद्धीला चिटकत नाही. व्यवहार होतो पण तो गुणाचा असतो, आमचा नाही. हा जो अनुभव आहे तो पक्का असतो. म्हणून गुणाचा व्यवहार आहे, गुणाचे संबंध आहे, माझा नाहीये. माझा संबंध भगवंताशी आहे. म्हणून कर्म आणि कर्म पाप पुण्याच्या आतीत जातो. हो माऊली. माऊली म्हणून बद्धता संपत्ती आणि व्यवहार हा सुरळीत होतो आणि जगताचा वाद होतो. मिथ्यात्वाचा निश्चय हातात येतो
आणि रामाचा प्रसाद हृदयात येतो आणि तो मी असा अनुभव होतो, मी देणारी असा निश्चय होतो, तेव्हा वृद्धी परमपदाला प्राप्त होते. वाव, शब्द एक सुंदर येतात, रचना भगवंत देतो आपल्याला, पण मनाला आल्हाददायक असते. ज्यांना कळलं त्यांना आल्हाद होतो, ज्यांना कळत नाही त्यांना डोक्यावर शब्द जातो. बरोबर आहे कसं हो काय माऊली हो बरोबर आहे. माऊली खूप सुंदर सांगितलं माऊली, खूप सुंदर. हो, हो. अंतःकरणात भेदाची उत्पत्ती थांबते. माठाची पालनवी अंगा गुण घालवी, जिवे दांडी घेववी ममत्वाची. ममत्व का तयार होतं बुद्धीमध्ये? आसक्त भाव तयार होतो, विरक्त भाव बंद होतो आणि भगवंत आपल्यापासून दूर जातो. जवळ असलेला तो जवळ आहे, तुम्ही ते काम केलं. जसे एखादा आपला जीवलग असतो, नातं सुंदर असतो, पण त्याला आपण दुखून दूर केलेलं असतं. हो माऊली. हो माऊली. तस ते भगवंत जवळ आहे, स्पर्श आहे, सदा संबंध आहे, पण आपण या अवगुणामुळे त्याला लांब आहे असा समजलेला असतो. लांब नसतो तो, कधी दूर होत नाही आपल्यापासून तो. त्यांचा आपला सदा अभेद आहे, पण तुम्ही देहाशी अभेद केला, संबंध जडाचा केला, व्यवहार आत आला, निर्व्यवहार निर्विकार बाजूला गेला, अबंध तयार झाला, दुःख म्हणते त्याला. साष्टांग दंडवत माऊली. नमस्कार माऊली. पांडुरंग हरी देव हरी साष्टांग दंडवत माई. दिवसभर काय सांगते माऊली, काय बोलतात, मन कसं वागतं, त्याच बॅलन्स लावून घ्या जरा. मी बोलते ते कळते का? हो माऊली ओवी काय हो, बोलते? माऊली. कळतंय माऊली. होते. आणि ओवीचा भावार्थ बाहुलीला काय सांगायचा आहे, आणि त्या सांगण्यामधून मनाला त्याला कसं पकडायचंय, आणि मन आणि ओवीचा बोध जेव्हा एकत्र येतो तेव्हा परमात्म्याचा सहवास लागतो, देहाचा संबंध जातो, अज्ञान धृत होत, मन राम होत, अंतःकरण शांत होत, जगत मिथ्या ठरत, आणि परमात्म्याची ओळख होऊन तिथं परमात्मा प्रगटतो, तो ब्रह्मव्यक्त असतो. पांडुरंग हरी वासुदेव कोटी कोटी साष्टांग दंडवत. रामा गोविंद. पालानवी अंगा अवगुणा घालवी, जिवे दांडी घेवली ममत्वाची. माठाची पालानवी. एखादा राजा असतो, मला सांगितलंय का, थोडं राहिलं सांगायचं. त्याच्या हाताखाली पंतप्रधान, मुख्यमंत्री, त्याच्याखाली लीडर, मग वार्ड मेंबर पर्यंत त्याची लिंक असते. तो फक्त आदेश देतो, बाकीचे कार्य कामाला लावतो. माठाची पालानवी म्हणजे आपलं वजन लोकांच्या डोक्यातून त्याला कामाला लावतो आणि तो बाजूला थांबतो, त्याला काम करायची गरज नाही. जसे कधी पण विचार असती, कामाला बायका झुपते, आपण सगळं बघती, अद्दल राहते, बरे चांगले ते काही वाईट नाही, तोवर हमाल नाही करा कुणाच्या हातात. काय पुन्हा कापण आधी मला राग यायचं, पण आता पटायला. पण धर्मनिष्ठ बाई राहावी, धर्मानुसार बाई घरात येईल. किचनच्या ओट्यापासून अन्नपूर्णा माता असती, तर तिथे आपल्या धर्मातलीच बाई राहावी, यावर तुम्ही शिकावं. कारण त्या गॅसपाशी तिथे जिथं अन्न शिजतं तिथं अन्नपूर्णेचा वास असतो, मग तिथं अधर्म जमत नाही. तुम्ही काय करायचं करा, आम्हाला माहित नाही, सांगायचं काम आमचं आहे. म्हणून आपल्या माथ्यावरचं ओझ दुसऱ्यावर देतो, व्हायला लावतो, आणि तो मस्त बघतो. आता पुढे बा, माताची पालानवी अंगा अवगुणा घालवी. आता अंगा अवगुणा घालवी, आता थोडे किचकट आहे, तुम्हाला सांगते एका शब्दाचं नीट आहे का. अंगा अवगुणा घालवी. बघा, जसं जसं आपलं प्रारब्ध असतं
त्यानुसार आपला भोग समोर येतो आणि तो भोग भोगावाच लागतो. पण भोगता होणे लागतो. भोग भोगणारी इंद्रिय आहेत, त्याच्या मागचे गुण आहेत आणि त्या गुणाला उत्पन्न करणारी वृत्ती आहेत. ह्या तिघाचा मेळ आहे ते भोग भोगताना. पण तो जीवात्मा म्हणतो मी भोगला, हे अवगुण घातला अविद्येनं. हो माऊली, साष्टांग दंडवत. खरंय. एवढी उकल करावं लागते पल्लेवार. हो माऊली. हा. बघा तुम्ही गेलो पण आपण आत. जो प्रारब्धाचा भोग, जन्मांतरीचा पापाचा साठा, पुण्याचा साठा त्या कर्मानं रूप समोर येतो आणि तसा तसा तो भोग अंतःकरण भोगतो. पण ते धर्म अंतःकरणाचे असं वाटत नाही. मी भोगलं असं वाटतं. मी तर अकर्ता भोगताय, मी तर परमात्मा आहे, मग मी कसं भोगलं? ही जी जाणीव नसते, जी ओळख नसते, ह्याचा निश्चय नसतो. कारण भ्रम असतो म्हणून तो भोगाचा संबंध करतो, परमेश्वराचा संबंध सोडून देतो. तो अनात्म्याकडे बुद्धी येते, परमेश्वराला सोडून देते. असा अवगुण त्याच्या अंगात येतो. तो अवगुण मायेच्या द्वारे तो घेतो आणि मायेला सहकार्य करतो आणि संताला दूर करतो, ओवीला बाहेर ठेवतो, संबंध शरीराचा करतो, वासनेमध्ये जातो. जीवात्मा स्वतःला न पाहता त्या भोगाला मी भोगता आहे असं समजतो. कारण तो अभक्त असतो. त्याचा अवगुण आहे. खूप छान माऊली. खूप सुंदर. सोपं आहे का हे? नाही सोपं नाही. 2 दिवस लागले मला हे मध्ये जायला. 2 दिवस लागले अवगुण सांगायला. कसं मांडाल सांगा तुम्ही? भोग प्रबळ काय सांगू काय तुम्हाला मी? सोपं आहे का? चेष्टा आहे का हो? नाही हो माऊली. नाही सोपं नाही नाही. माऊली. बोलणं नावं ठेवणं सोपं आहे. चुका काढणं, लोकांचे दोष बघणं, निंदा करणं हे लई सोपं आहे. कारण इंद्रियाला पडले ते. चुकाच काढायच्या, नावं ठेवायचे, निगेटिव्ह बोलायचं, मेंदू खराब करून घ्यायचा. निगेटिव्ह लोकांचा मेंदू खराब असतो, पॉझिटिव्ह लोकांचा मेंदू प्रबळ असतो, हार्ट मजबूत असतो. हो माऊली. पण पॉझिटिव्ह राहा. बिमारी लागत नाही लवकर. लक्षात घ्या. कळत ना निगेटिव्हिटी? हो माऊली. नाही कळत असेल तुम्हाला? कळतं. जेव्हा तेव्हा नकारात्मक वृत्ती, बोलणं नकारात्मक, वागणं नकारात्मक, लोकांना ठिटकून करायचं, चटकून करायचं, याईन करायचं, लय चुकीचं आहे. प्रेमाने यानं बोला ना. जिटकरू नका ना कोणाला. मी कशामुळे जिट करायचं? स्वतःला छान समजायचं. तिरस्कार नको कोणाचा. निगेटिव्हिटी म्हणजे तिरस्कार. आया समज में? हो माऊली. आया. चलो. अंगा गुणा घालवी, जीवे दांडी घेववी ममत्वाची. तो जी ममत्वाची काठी टेकत आयुष्यभर काठी घेऊन फिरतो. ममत्वाची काठी म्हणजे हृदयामध्ये मोहाची उत्पत्ती तयार होती. तो मोहात राहतो, भगवंतात नाही. जीवे ही काठी ममत्वाची. काय शब्द आहेत माऊलीचे? म्हणजे ममत्व हा बंद आहे, ममत्व हा दोष आहे. व्यवहार तिथंच करावं, तिथं सोडा. प्रेम करावं, करतात, सगळंच करावं लागते, सगळेच करतात, पण तिथं स्टॉप. पुन्हा नाही, पुन्हा तो विषय नाहीच. हो माऊली. अवघड आहे. आवड आहे खरे. अवघड पण नाही, सहज होतं. पुन्हा जेव्हा सवय लागते तितक्या पुरतच बोलायचं. हा हॅलो, हा चल ठेव, बोल ठेव. पुन्हा आपल्या महिमेत आपण. चला, होय होत नाही रोज म्हणाले, पण काय करू आता. खाली शिष्य शास्त्रादी विलासे, मठादी मुद्रेचे निमिसे, घातली आत फासे निसंगा जेणे, घातली आत फासे निसंगा जेणे. आता कोणता फासा घातला त्या महाराजाला? जो ज्ञानी समजतो, स्वतःला जास्त छान समजतो,
मान समजतो, लय घाण असतो. कसा घाण असतो ऐका. शिष्य शास्त्रादी विलासे, मठादी मुद्रेचे निमिसे. शिष्य शाखा लाखाची, नंबरच लागत त्याच्या महाराजाचा. लाखो शिष्य, आणि ते म्हणजे 2 वर्ष वेटिंग करा. आणि आमचा कार्यक्रम 7 दिवस 2 लाख भरा. त्याची फीस 2 लाख 5 लाख, त्याचा खर्च 10 लाख. त्याचा कार्यक्रम घेतल्यावर त्याचे रस्ते सजवायचे, रस्ते रोड भिजवायचे, रस्ते सजवायचे. 10 लाख टाकायचे, बहिरंग ऐकायचं. शिष्य शाखा मिळलेली नाही बरं का. मला म्हणतात मला मध्ये घ्यायचं नाही बरं का. आज भाषा मौलीची, मला धरता तर पाप लागल. कळालं का मराठी? हो नाही माऊली बरोबर आहे. हो, खरंच आहे. मौली. मला घ्यायचंच नाही मध्ये. मी फक्त पोस्टमनचं काम करते. त्याचं पत्र त्याला, ज्याचं पत्र त्याला, ज्याची तार त्याला, ज्याचा मेसेज त्याला. हो माऊली. पोस्टमन मध्ये काम करा. ऐका काय बोलली माऊली, ऐका. शिष्य शास्त्रादी विलासे. विलास त्याला लय आवड आहे त्याचे. विलास म्हणजे भोग. हे शिष्याच्या शाखा पकडली लाखानं. कारण 200 वर्षाची परंपरा. वाढत 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 वाढला बेल. मांडवावर गेला, मांडव खाली पडला. मोडला मांडव. शास्त्रादी विलासे, मठादी मुद्रेचे निमिसे. मग निमित्त काय केलं, लुटायला काय केलं, मठ बांधले, मठ. मग मठात काय केलं तुम्हाला सगळं माहिती. मी कशाला बोल, माझी वाणी का पाप करू का मी तुमच्यासाठी. मठात काय आहे सगळं तुम्हाला माहितीये. कारण मठावाले लय आहेत माझ्याकडे, लय लय भरणं आहे. त्याला माहितीये काय चालतं ते. मी सांगून पाप घेऊ का, माझी वाणी खराब करू का. सकाळी सकाळी ती बी बाबा हो तुम्ही बसा बघत ते काय. चला मठादी मुद्रा. मुद्रा लावायची, टिळे लावायचे, माळा घालायच्या, या म्हणायचं, इकडं कार्यक्रम ठेवायचं, लुटायचं, हाणायचं, मारायचं, लुटायचं. हे त्यांचं कार्य चालतं. बघा आता पुढे ऐका. घातली आहात फाशी. फाशी घातली त्यांनी लोकांना. फाशी त्याच्या गळ्याला फाशी, लोकांच्या फाशी. घातले आहात फासे निसंगाचे. तो तर निसंग आहे परमात्मा. स्वतःला फाशी घालून घेतली. मठाची, शिष्याची, विलासाची. कळालं का नाही मराठी? हो तुम्हाला कसं कळलं? कळतंय माऊली. फासा म्हणले, फासा. मला म्हणलंच मी, मग त्याच्यासाठी हमेशा सांगते, आम्ही गुरुजीच्या मठाशिवाय कुठंच पाऊल टाका नाही. आमच्या गुरुजीचा मंदिर मठ नाही का माहिती. ज्या वास्तूमध्ये फक्त ज्ञानदान झालं, बहिरंग तिथे शिवलंच नाही रे बाबा, कधीच नाही. अध्यात्म फक्त अध्यात्माचा पाऊस. म्हणून तर गुरुजी काल तिकडे गेलते मी, माझ्या नाथ भागवत सुरू केली मी तिकडे. भक्ती भरपूर आहे, ज्ञान थोडं कमीच आहे. अंग ज्ञानाचं फार कमी लोकांना असतं. आणि त्याने प्रॉपर्टी वगैरे काही थोडस घेऊन ते विकून ते जागा घेऊन त्या गाईचं सुरू केलं. मित्र फिमित्र असंच केलं धंदा. त्यात आला आमच्या महाराजाकडे, कारण गुरुजींच्या आवडत्याने भरपूर आहे. अजून पण आहे, अजून पण येतात ते. आमचे महाराज म्हणले, या ढोराकी बसा. गुराकी म्हणले, गुराकी. त्यांना नाही आवडलं. का उपाध्या घ्यायचे म्हणले. त्या गाय आली का, वासरू आलं का, पेंड आलं का, दूध काढलं का, उपाध्या लागाय की नाही त्याला सांगा. हो माऊली. हो मग वन्नी हो कोणी अवतारी. मग वनात गेल्यावर पुन्हा काय करतं, मठ बांधतं, झोपडी बांधतं, पुन्हा गाया बांधतं, पुन्हा लोकांचे लेकर आणतं. हो माऊली. म्हणजे जगाच्या पठार डोसक्यावर. खरं आहे की नाही? हो माऊली. स्वतःचा बंद केला पण जगाचा डोक्यावर आला की हे कुठं कळतं लोकांना. तुझा बंद केलास पण लोकांचं आलं ना वज.
कसे कळण बाच्या, नाही त्याला लई पुण्य लागते कळायला. चला, घरी कुटुंबपणे सरी तरी वन्य वन्य होऊन अवतरी, नागविलाही शरीरे लागला आहे. बघा, नागविलाही सरी त्यानं सगळं सोडलं म्हणून त्याला नाग वाघायला म्हणतात. पण शरीरा संबंध आहे, शरीराचा भोग आहे, सगळ्याचा संग्रह आहे म्हणून त्याला नागोला म्हणतात. वाया गेला. याच्या पुढे मला बोलता येत नाही, असं आवडतच नाही, डोकं खराब होतं माझं. कारण हे चौकडे बघते ना, मस्त सरकत आहे आमचं. चला पुढे. तो नागवा झाला एवढा ऐकून घ्या. म्हणजे कपडे असताना नंगा कळतं ना भाषा. हो माऊली हो. हा, किती खान लोक जगात, बापरे बाप. नागविलाही शरीरे लागला आहे. ऐसा दुर्जय जो परिग्रह, तयाचा फेडोनी ठाव, भव विजयाचा उत्साह भोगितसे जो. ऐसा दुर्जय जो परिग्रह, परिग्रह म्हणजे कुटुंब, नाते, सगळं आपल्या संबंधी पसारा, त्याला तोडणं, जिंकणं, बाजूला करणं सोपं नाही. ऐसा दुर्जय तो परिग्रह, तो परिग्रह जिंकायला फार अवघड असतो. त्यानं तो जिंकला. ठीक आहे, मग पुढे काय? तयाचा फेडो निठाव, त्याचा ठाव फोडला म्हणजे त्याचा संबंध, त्याचा प्रेम, त्याचा संबंध, त्याचा जो मोह तो संपला, त्याने टाकला काढून. तयाचा फेडो निठाव, भव विजयाचा उत्साह भोगितसे जो. भव विजयाचा उत्साह, भव म्हणजे संसार सागरातून, जन्म मरणातून बाहेर आला, त्याचा उत्साह साजरा केला, तो प्राप्त होतो मला, असं माऊली बोलतात जगाला. कळालं? हो माऊली. समन्वय कळाला? हो माऊली. खूप छान आहे समन्वय. भव विजयाचा उत्साह भोगीत असे जो. भव म्हणजे संसार, जन्म मृत्यू, त्यानं उत्साह केला, त्याला जिंकलं. कठीण आहे तो. आणि मग नंतर काय केलं? भोगीत असे जो. भव म्हणजे त्यानं जन्म आणि मृत्यूला थांबवलं, त्याचा विजय मिळाला. पुन्हा जन्म बी नाही, पुन्हा मृत्यू बी नाही, त्याला विजय मिळाला भव सागरावर, जन्म आणि मृत्यूवर. आणि त्याचा त्यानं सोहळा तयार केला, आणि तो सोहळा आनंदाचा तो भोगत बसला. महात्मा म्हणते त्याला आपल्या भाषेत. फार अवघड आहे, बोलणं सोपं आहे, आमचं बोलणं पण अवघड नाही, सहज आहे. माऊली देतात, ऐकणं सोपं आहे, त्याच्यापेक्षा ऐकणं सोपं आहे, पण ते अवस्था भोगणं कठीण आहे. खरे माऊली, फार कठीण आहे, अवघड आहे खूप. आणि ती अवघड म्हणून सतत 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 श्रवण आहे, सतत सतत हे श्वास आहे तो चिंतन आहे, आणि सतत सतत त्या भगवंताचा स्पर्शाचा अनुमान आहे. तो भगवंताचा स्पर्श मी भोगते की नाही, मला हे सगळं सांगायचं आळंदीला. ब्रह्मविद्याची अनुभूती, ज्ञानाची सहज स्थिती, अज्ञानाची निवृत्ती, परमात्म्याची प्रतीती, स्वानंदाची स्थिती, त्याला म्हणतात जीवन मुक्ती. साष्टांग दंडवत. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. हे रेकॉर्डिंग मध्ये तेथ अमानित्वादी अघवे, ज्ञान गुणाचे जे मिळावे, ते कैवल्यदीसीचे अघवे, राहो जैसे झाले. हॅलो बोलले, तुम्हाला बोलायचं एक विषयावर, मला बोलू का? हो बोला ना माऊली. अमानित्वादी अघवे, ज्ञान गुणाचे जे मिळावे, ते कैवल्यदीसीचे अघवे, राहो जैसे झाले. ते कैवल्य देशीचे अगवे राहो जैसे झाले. कैवल्य देश म्हणजे ज्या जीवाला मुक्ती प्रदान केली मी, जो मोक्षामध्ये आला, जो मला प्राप्त झाला, त्याच्या ठिकाणी सोबत कोण कोण राहतं, त्याच्यापाशी सहज येऊन कोण बसतं, त्याला कोण कोण साथ देतं, त्याच्यासोबत कोण कोण असतं, हे माऊली सांगतात. तो मोक्षाचा राजा झाला, कैवल्य देशीचे राव. थोडं समजून घ्या, थोडं समजून घ्या, जास्त नाही पण थोडं. आता ऐका.
कैवल्य जे ते कैवल्य देशीचे अगवे राहो जैसे आले. बापरे. राव म्हणजे राजा. जसा राजा सगळ्या देशावर राज्य करतो, मुख्य असतो, तसा तो जगात महान असतो. कारण मोक्ष त्याला प्राप्त असतो. तो आपल्या आपल्या महिमेत असतो. तो आपल्या स्थितीला भोगतो. तो देहभावात कधीच नसतो. वृत्तीचा स्पर्श पण नसतो. शब्दाचा पर्याय असतो. गुणाला सोडून देतो. उपाधिरहित होतो. स्वानुभव घेतो. परमानंद होतो. तो जगात महान असतो. सांगा बरं हे शब्द. मी थांबते आता. तुम्हाला वाटतं लई बोलती. त्याला सांगा हे शब्द माझे 5. मग कोणत्या अवस्थेत आहेत? अवस्था बदलली की नाही? देहाचा संबंध बुद्धीने सोडला की नाही? ती देहातून अलिप्त झाली की नाही? निर्लिप बनले की नाही? भगवंतात आले की नाही? स्वतःमध्ये रमले की नाही? विचार त्यागले की नाही? अनुभव चाकला की नाही? भेद टाकला की नाही? अभेद प्रगटला की नाही? आणि स्वपदावरती राहिले की नाही? देहपद संपले की नाही? हे शब्द काय साधेत का हो? राजाची कथा आहे का? बायको होती, त्या मठावर गेली नी तपस्या केली, ही कथा आहे का आजची? नाही माऊली, कथा नाही नाही. नाही. त्या गोष्टी ऐकून बाट असतात त्या बाळाला बी, खालच्या बायाला बी. हे गप्पा आहेत का? गोष्टीत का? नाही माऊली. इथं गेला आणि इथं आला. जर मन नाही बदललं तर काय उपयोग आहे? आत्मस्थिती प्राप्त नाही तर काय उपयोग आहे? हा देह जर पडला, जर अभेद नाही जोडला तर काय उपयोग आहे देहाचा? या शरीर दिलं तर त्याच्यातून काहीतरी प्रगट व्हावं. त्याच्या साह्यानं काही कष्ट करून तपश्चर्या करावी. त्या बुद्धीला भगवंतापाशी जाता यावं. अनुभवाला बघता यावं. जन्म मरणाला थांबवता यावं. परमेश्वराचं नाम मुखात राहावं. आणि त्या ऐक्याचं, जो ऐक्य देहाचा नाही, भगवंताचं ऐक्य, बुद्धीच्या द्वारे, बोधाच्या साह्यानं, वेदाच्या शक्तीनं, श्रवणाच्या भक्तीनं आणि संताच्या संगतीनं तो अनुभव घ्यावा अभेदाचा. माऊली. सोपं आहे ज्ञान? सोपं का? तसं झाडाचं फुल तोडलं देवाला वळालं, सोपं नाही. सोपं नाही बेटा. बेल तयार करणारा कसा झाला, कसा रंग आहे त्याला? इथं बेल हिरवा आहे, त्या बाजूला निसुगंध पांढरा आहे. इकडे जांभळी कनेरी, रंग कसे बदलले? सगळे झाड हिरवे. झाड तर हिरवच आहे. खूप सुंदर माऊली, साष्टांग दंड. सगळे तर हिरवेच पान येत. भरपूर सांगायचं राहिले. अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, क्षमा, राजव, हे जे ज्ञानोत्तर असलेले गुण, अर्जव, हे जे अहिंसेचे गुण आहेत ना, हिंसेचे गुण वेगळे आहेत, अहिंसेचे गुण आहेत वेगळे. त्याला आसुरी संपत्ती, दैवी संपत्ती म्हणतात. दैवी संपत्तीचे गुण वेगळे असतात, आसुरी संपत्तीचे गुण वेगळे असतात. आणि आसुरी भक्ती वेगळी असते, दैवी भक्ती वेगळी असते. रावणाची भक्ती आसुरी आहे. हो माऊली. हे कळावं सुद्धा. कोण भक्ती कशी करतो हे कळावं. हो माऊली, हो माऊली. कोण कशी भक्ती करतं? कोणी आसुरी भक्ती करतं, कोणी दैवी भक्ती करतं. दैवी भक्तीमध्ये शास्त्राचं उल्लंघन होत नाही आणि आसुरी भक्तीमध्ये शास्त्र उल्लंघन भक्ती होती. करुणेचे करावं, बघून बघा, खाऊन ते खावं आणि मग भक्तीकडे यावं. आसुरी लोक असतात, राक्षसी लोक म्हणतात त्याला. असं वर्तन करून देवाकडे जातात ते भक्ती आसुरी असते, कनिष्ठ भक्ती असते. आणि धर्माचे आचरण करून केलेली भक्ती श्रेष्ठ असते, ती भगवंताला जास्त आवडते. म्हणून जिथं आसुरी स्वभाव होता ह्याचा दुर्योधनाचा, म्हणून त्याचा पराजय झाला आणि अर्जुन विजयी झाला. दैवी गुण आहे.
तो आसुरी आहे. समजताय? हो माऊली. आता तेथ अमानित्वादी अगवे ज्ञान गुणाचे जे मेळावे. तेथ म्हणजे जन भवविजयाला प्राप्त केलं, भवसागराला जिंकून तो पुढे आला. तो कैवल्य देशीचा राहो, तो मोक्षाचा राजा झाला. मग त्याच्यापाशी कोण कोण येतं तर ते सांगितले खाली. अमानत्वादी अगवे, तो क्रूर वागत नाही, तो सदैव दया करतो. कुणी त्याला वाईट वागवलं, व्यवहार वाईट केला तर तो माफ करतो, पुन्हा त्याला प्रेम करतो, पण समोरचा तक्रार नाही. त्याचा भाव कधी समोरच्यामुळे बदलत नाही, तो कधीच वाईट वागत नाही. हा स्वभाव झाला पहिल्यांदा. अमानित्व, अधम्मित्व, अहिंसा, दया, क्षमा, अक्रूर. क्रूर नसतो तो, खूप दयावान, खूप खूप प्रेमळ असतो. हे त्याच्यापाशी गुण आपोआप येतात, मिळावे, दैवी संपत्तीचे मिळावे त्याच्यासोबत नांदतात आणि तो मोक्षाचा राजा बनतो. अमानित्वादी अघवे ज्ञान गुणाचे जे मिळावे ते येऊन बसतात त्याच्यापाशी. ते कैवल्य देशीचे अघवे राहू जैसे झाले, मग तो मोक्षाचा राजा झाला. किती छान सांगितलं बघा माऊली. शब्द. बापरे, का होणे आपण असं व्हायला पाहिजे का माऊली. गुन्हा माफ व्हायला पाहिजे. होतच व्हायला पाहिजे म्हणण्यापेक्षा 12 वर्षाची तपश्चर्या करून बघा आणि मग आम्हाला बोला. हो माऊली. का बरं तुमच्या सोबत आम्ही राहतो आता, काय गरज आहे आम्हाला तुम्हाला वाचून द्यायला? कारण महाराजांसंग झाले आमचं शिक्षण. म्हणलं का आम्ही कधी झाले म्हणून? नाही नाही माऊली. वाटते का आपलं झालं करून त्याचा काही सांग, काय गरज तुम्हाला? झाले असं ग्रंथ लावून दिले, महाराजांनी कृपा केली, शक्तिपात केला, प्रेम दिलं, सगळं काय भरभरून हृदयात टाकलं आणि शेवटी जाताना म्हणजे तुला मी सगळं दिलंय, हाय माझ्याकडे काय राहिलं नाही, रडू नको, तुला काय ठेवलं सांग. खरे माऊली. फक्त गुरुच हे म्हणू शकतो माऊली. तुला मी सगळं दिलं म्हणले, आता तू शांत राहा, तुझा प्रयत्न कर, तुला जे दिलंय त्याच्यामध्ये राहा. मग सांगा, मी जर म्हणले असं मला सगळं दिलंय, माझं झालंय, मग कशा चिंतन करू, कशाला उठू पहाट, का पडवं तुमच्या सगळं राहू, का चिंता करू तुमची, काय देणे गेले मला नाही, असं कधीच भाव घेत नाही तयार नाही. तेच आवडतं ना. हा विषय प्राणांत विषय आहे ना आमचा, प्राणापेक्षा प्रिय विषय हा, प्राणापेक्षा प्रिय आहे. असं वाटत नाही, शेवटच्या श्वासापर्यंत हे होणं होतच राहणार, हे खंड नाही होणार, कधीच नाही. हो माऊली. कारण त्यानं कार्य दिले आणि ते सांभाळणार. आपण एवढी मांडणी, एवढं सुलभ, एवढी ओव्या सहज सोपं आहे, त्याच्या वेळेला सोपं आहे. तेव्हा सम्यक ज्ञानाची राणी वाळगामी यातया परिवार होऊन या रातंगे. सम्यक ज्ञान म्हणजे एक ज्ञान यथार्थ असतं, एक यथार्थ असतं. खोटं ज्ञान हे जगताचं, पदार्थाचं, विषयाचं असतं. यथार्थ ज्ञान भगवंताच्या खऱ्या स्वरूपाचं असतं, त्याला प्रमा ज्ञान म्हणतात. काय म्हणतात? प्रमा ज्ञान, यथार्थ ज्ञान. आणि खोट्या ज्ञानाला अप्रमा ज्ञान. म्हणून तुम्हाला विचार सांगा वाटतं, हो मला आता काय बोलू, हे त्रास होतो कधी कधी. हे तुम्हाला हे सम्यक ज्ञान काय करणार आहे? अप्रमा, प्रमा, प्रमाणाच्या द्वारे होणार ज्ञान प्रमा ज्ञान, प्रमाणा वाचून होणार ज्ञान अप्रमा ज्ञान. सूक्ष्म होते. आता तुम्हाला सगळं ऐकलं, कळालं, तसं नसं संदर्भ लागायला अध्यात्माचा पाया पक्का पाहिजे. हे सम्यक ज्ञान कसं सांगू पण सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला, असं तसं 10 वाक्य सांगून पटवून देते, तगमग असते आमची, तुम्हाला कळावं, तुम्हाला कळावं. हा हृदयाचा भाव असतो, माऊलीचं मनोगत कळावं आम्हाला बी तुम्हाला बी. आता सम्यक ज्ञानाची आगवे ऐका, ज्ञान गुणाची ऐका, चुकलं. तेव्हा सम्यक ज्ञानाची
राणीवा उगानिया तया परिवार होनिया राहतंगे. बापरे, यथार्थ ज्ञान, मग ज्ञान म्हणजे खरं ज्ञान. ते ज्ञानाला जे जे लागतं तिथे बाकीची समोर जवळ आलेले का ते अमानितो अभिंदवत अहिंसा शांती सुख चित्त समाधान एकाग्रता हे जे त्याच्यापाशी गुणाचा मेळावा असतो ते गुण त्याला ते पद देऊन टाकतात ब्रह्मपद. आणि त्या सुखाच्या अनुभूती तो घेऊन टाकतो. कशी कशी घेतो बघूत. अमानित्वादी हवे ज्ञान गुणाचे जे मिळावे. वरील चालली मी पुन्हा. तेव्हा समक ज्ञानाची या राणीवा उगानिया तया परिवार होनिया राहतंगे. हे सगळे जे गुण आहेत ना, अमानित्व अभिन्वत्व अहिंसा शांती क्षमा स्थिरता पवित्रता निर्विकारता हे सगळे गुणाचे मेळावे त्याच्या भोवताली फिरतात. त्याचा परिवार म्हणून राहतात, त्याला सोडत नाहीत. अशा परिवार त्याला ते ब्रह्मपद देऊन टाकतात. आणि त्या पदावर बुद्धी नांदती आणि भगवंताची समरस होती, कैवल्य धामात येती आणि त्या सुखाची ती अनुभूती घेती ह्या गुणामुळं. अमानित्व अधंबित्व शांती आर्जव दया क्षमा शांतता एकाग्रता निर्विकारता. खूप छान माऊली. हे गुणाचे मेळावे पाहिले. ऐका ऐका, ह्या गुणाचे मेळावे त्याचा बोलू नका. ह्या गुणाचे मेळावे त्याच्यापाशी परिवारासारखे चिटकून राहतात. आणि त्या गुणामुळे तो कैवल्य धाम त्याला भोगता येतो आणि तो ब्रह्मरूप होतो. असा माऊलीचा शब्द बोलतो आम्ही नाही. हे सांगायचंय माऊलींना. त्यांच्या हृदयाचं मनोगत आहे, समजून घ्या जरा. आता विश्वास मध्ये झालं का प्रसाद म्हणले की आलं का प्रसाद त्यांचा. काय येड्याचा बाजार आहे. प्रसाद म्हणजे प्रसाद आला आपल्याला नाही बेटा. काय कळत नाही, काय बोला डोकं आपलं फायदा नाही तुमच्या लोकांपुढं. त्या अवस्थेत या. हे गुण तुमच्यापाशी परिवार सारखं राहते चिटकून आणि ते परिवार तुम्हाला त्या पदाकडे नेतो. त्या गुण क्रूर माणसाला नाही मोक्ष मिळत. रागीट आपलंच खरं हट्टी द्वेषी मत्सर मोह ममता ते संसारामध्ये असतं. मग मला वाटतं ते म्हणतो मी म्हणल्यासारखं केलं की नाही. बरं बाबा तुला हात तुम्ही मिरून आणा काय करता आता दुसरं करा काय त्याच्यात काय सुख आहे. आणि ते केलं तर तुला काय भेटलं. सगळं ढबुलं त्याला आणि खेटर तुला. ढबुलं त्यांना खेटर तुला. कळलं ढबुलं नाही कळत तुम्हाला कसं कळत. कळलं माऊली. हो माऊली. एखादी वस्तू आपण राणी हार वगैरे घातला सोनाला तर ते म्हणते तुम्ही मला घातला होता की आता तुमचा कुठे ते आता मला देता की तेवढे तुला देता पण ते माझं आहे. कसा मी त्याचा आपल्या राणीवर काय करायचं. आपल्या राणी तिकडे व्हायचं ज्ञानाची राणी. इकडे काय करायचं हारात पार. ते हार म्हणजे हारच आहे संसाराची. ते नावातच हार आहे. चप्पल हार राणी हार वेदांत म्हणतो तो हारला तरी पाहायला कळलं होत का. नाही कळत माऊली. हारात गुंतला तो हारला. मुलाच्या हारात गुंता भगवंताला हरवा आणि एवढ्याले हार घालून त्याला सजवा. नीट गेला चला थांबतोय मी. नीट गेलतो. हॅलो हो माऊली. त्याला हार घालून बघावं. करून बघा. एक एक फुल होताना कसा आनंद होते ते. पाठ दुखत नाही मन का सुटत नाही गुडघा हालत नाही काय होत नाही आमचं काही होऊ शकत नाही. कसं होईल त्याचा हार व्हायचा आहे. मग मन का ते सांभाळते आपण नाही. हार व्हायला सुरू तर करायचं म्हणजे कळत. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. चला कोणी बोलू नका.
म्हणा ओव्या मोजून या